आदरणीय शरद पवार साहेब यांनी प्रतिक्रिया दिली। वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी लोकांची घुसखोरी होत आहे। साहेब, वारकरी संप्रदायाने आजपर्यंत अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य केलेलं आहे। कारण की आम्हाला ज्ञानोबाने तुकोबाने शिकवण दिलेली आहे, 900 कन्यापुत्र होती तेने काय करणे लागे पती। वारकरी संप्रदायाने आजपर्यंत एवढंच कार्य केलेलं आहे, सर्व धर्मांना सामावून घेण्याचं। यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर। पण जर हिंदू धर्मावर कोणी जर आघात करत असेल तर त्याची गैर नाही। खराचं प्रकरण पूर्ण महाराष्ट्रात गाजलेलं आहे। खराचं कोणी समर्थन केलं नाही, पूर्ण कीर्तनकारांनी खराचा निषेधच केलेला आहे। पण नाशिकमध्ये आता नोकरीचं आमिष दाखवून हिंदूंच्या मुलींचा वापर केला गेला, त्यांच्यावर अत्याचार करण्यात आला, लव जिहादचं त्यांना शिकार करण्यात आलं। त्याचा तर विरोध वारकरी संप्रदाय करणारच आहे। साहेब, आपण म्हणता आम्ही 60% कीर्तनकारांची यादी केलेली आहे की ते राजकीय पक्षाचा प्रचार करत आहेत। वारकरी संप्रदायाने आजपर्यंत वारकरी संप्रदायाच्या विचारधारेचा प्रचार प्रसार आणि प्रबोधन करण्याचंच कार्य केलेलं आहे। पण जर लव जिहादच्या प्रकरणाला आळा घालण्याच्याकरता एखादा राजकीय पक्ष जर पुढाकार घेऊन सहकार्य करत असेल ना, तर मग आम्ही कीर्तनकार मंडळीसुद्धा जाहीरपणे त्या पक्षाचं समर्थन केल्याशिवाय राहणार नाही। म्हणून हिंदू धर्मावर जर कोणता एखादा धार्मिक सत्ता, धार्मिक शक्ती जर आघात घालण्याचा प्रयत्न करेल तर वारकरी संप्रदाय त्याचा खळाळून निषेध करण्याकरता खंबीर आहे। तुमचं जर म्हणणं असेल की महिला मंडळी यामध्ये सध्या मागं आहेत, तर आमच्या कितीतरी कीर्तनकार महिला मंडळीसुद्धा लव जिहादचा विरोध करण्याच्याकरता कीर्तनातून आता जाहीरपणे बोलायला सुरू केलेलं आहे। म्हणून वारकरी संप्रदाय सध्याही चांगल्या मार्गानंच चालू आहे आणि चालत राहील। हा सनातन धर्म संप्रदाय आहे। विश्व वारकरी सेनेच्या वतीने मी जाहीरपणे सांगतो की जो कोणी राजकीय पक्ष हिंदू धर्माला सहकार्य करेल त्या पक्षाच्या सोबत वारकरी संप्रदायसुद्धा खंबीरपणे उभा राहील। रामकृष्ण हरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।